आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेलकम मॅम. हाराची नवीन डिझाईन सगळे दाखवू? नाही, मला हार वगैरे नाही घ्यायचे, दागिने नाही घ्यायचे. ऍक्च्युली माझ्याकडे असलेलं सोनं मला विकायचंय. ओके. माझ्याकडे काही सोनं आहे, ते जर मी विकलं तर मला पैसे लगेच मिळतील? हो मिळतील ना, फक्त प्युअर गोल्ड असलं पाहिजे. मी चेक करून लगेच तुम्हाला पैसे देईन. हो, एकच मिनिट. हे कानातले आणि ही चेक. हे चेक करून. हो आता सध्या मी एवढंच सोनं विकू शकते. बाकी माझ्याकडे जे काही सोन्याचे दागिने आहेत त्यातले काही दागिने मला लग्नात मिळाले आणि बाकीचे दागिने देवांश सर आणि आईने दिले आणि ते दागिने मी नाही विकू शकत. सर दोन्ही मिळून 2,10 झाले. ओके. एवढे कमी पैसे? मॅम जेवढं सोनं आहे तेवढेच पैसे दिले. तुम्हाला जर शंका आहे ना तर तुमचं सोनं परत घ्या आणि आजूबाजूला चौकशी करा. नाही ठीक आहे, थँक्यू. सई सई मम्मी, हा सईंना बघितलंस का? नाही आम्हाला नाही माहिती. ए रिया, तू बघितलंस का सईंना कुठे? नाही ऍक्च्युली मला वाटतं ना दादा वहिनी कुठेतरी बाहेर गेलीये. सकाळपासून दिसलीच नाही घरात. मी पण सकाळी उठल्यापासून तर दिसत नाहीये. मला कुठे गेलाय काय माहिती. ओ अरे बाप रे रिया, ब्रो तर कठीणच आहे आता. का? ब्रो सॉरी, मी तुला गुड मॉर्निंग म्हटलं असतं पण त्याचा काही उपयोग नाही आता. असं का म्हणतोयस तू? अगं सकाळी उठल्या उठल्या दादा पहिल्यांदा वहिनीचा चेहरा बघतो आणि मग त्याचा दिवस चांगला जातो. आज तर त्याने चेहराच बघितला नाहीये म्हटल्यावर कठीण आहे ना. मस्करी नंतर करा तुम्ही माझी. मला सांगा सई कुठे गेल्या तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काही सांगितलंय का त्यांनी त्या कुठे चालल्यात किंवा कधी परत येणार आहेत? काही एनिथिंग? नाही सांगितलंय तुला? नाही दादा, काहीच माहित नाही. रिया मी तुला सांगतो ना, मी लग्नच करणार नाहीये. का रे? अरे लग्नानंतर कशी हालत होते माणसाची बघ ना. दादाला वहिनी थोड्या वेळ दिसली नाहीये तर किती रेसलेस झालाय तो. हो हे करेक्ट आहे. दादाला ना हल्ली बहिणीशिवाय एक क्षणही करमत नाही. म्हणूनच म्हणालो कठीण आहे ब्रोचं. काय इतकं हसण्यासारखं काय सुरू आहे? काय सुरू असणार आहे? त्रास देतात मला, मस्करी करतात माझी. झालं सकाळी सकाळी टाइमपास सुरू. मम्मा अगं तुम्हा दोघांना सांगून ठेवते हा, गणपती येत आहेत घरी. अजिबात टाइमपास करायचा नाही, खूप काम आहे. मम्मा तू सांग ना आम्हाला काय कामं करायची आहेत ते. आम्ही सगळी कामं अशी करून टाकू. अशी? अरे वा, बघूया किती जमतंय तुम्हाला. आज बाबांचं काम तुम्ही करायचं. हा, गणपती बाप्पांना बघायला जायचं आणि गणपतीची मूर्ती फायनल करून यायचं. जा, बघूया किती जमतंय तुम्हाला ते. डन, चालेल. आता बघ आम्ही किती छान मूर्ती फायनल करून आणतो. ते दिसेलच आम्हाला. जा, चल येऊ मी. यस बॉस. ओ माय गॉड, हे दोघं ना. जानू सईंना बघितलंस का? म्हणजे सकाळपासून. अरे सई बाहेर गेली. तू झोपला होतास ना म्हणून तुझी झोपमोड नाही केली तिने. मला म्हणाली देवा उठला की सांग मी बाहेर गेली म्हणून. देवा सई काही बोलत नाही रे, पण ताईंनी तिला जे चॅलेंज दिले ना त्यामुळे ती सतत टेन्शन मध्ये दिसते रे. आय नो माहिती आहे मला. ताईंना तिला उगाच कोंडीत पकडतात. तुझा वाढदिवस येतोय म्हणून इतकी उत्साहात होती. सारखी मला विचारत होती देवांश सरांना हे आवडतं का, देवांश सरांना ते आवडतं का. अगदी आनंदात होती रे.
मी भलतंच आव्हान ताईंनी समोर उभं केलंय. ताईंना हे चांगलं माहितीये 5 तोळे सोनं गोळा करणं सईला शक्य होणार नाही आणि म्हणूनच त्यांनी तिला हे करायला सांगितलंय. नाही, इतक्या कमी दिवसात इतके पैसे कशी जमा करेल ती? नानू, तू नको टेन्शन घेऊ. मी आहे ना, मी बघतो त्याचं काय करायचं ते. अरे देवा, पण आपले हात बांधलेले आहेत. तू विसरलायस का ताईंनी काय सांगितलं? आपल्यापैकी कोणीही तिला कुठलीच मदत करू शकणार नाही होत. पण आपण काढूयात ना काहीतरी वे आऊट. तू नको ना या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊस प्लीज. मी बघतो. मी आलोच. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री मधू चहा ठेवते, पूजा झाली की घे. हो, झालीच आहे पूजा. आलो. मला पण हवाय हा चहा. अरे सई, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आताच देवाची पूजा झाली आणि लगेच हिचं दर्शन. बा बस बस ये. हो. आणते तुझ्यासाठी. अगं नकोय मला चहा. तयार आहे. अरे वा, अभ्यास कसा चालू आहे अभ्यास मग? मस्त. अगं लास्ट एक्झाम मध्ये मला खूप छान मार्क्स मिळाले. वा, कॉपी वगैरे नाही ना केलीस? ए नाही. आता अभ्यास करतो बर का तो. आणि तू गेल्यानंतर त्याला जरा जबाबदारीची जाणीव पण झाली. हो का? अगो बाई, सई कशी काय आज सकाळ सकाळ कशी काय वाट चुकलीस? वाट कुठे चुकले, योग्य ठिकाणी आलीये मी. आणि हे माझं माहेर आहे ना, मी कधी पण येऊ शकते. सई, घर तुझंच आहे. तू केव्हाही इथे येऊ शकतेस आणि कितीही दिवस राहू शकतेस. नाही नाही, येऊ शकतेस आणि कितीही दिवस राहू पण शकतेस. पण काय अशी सकाळी सकाळी अचानक आली ना, म्हणून म्हटलं काय कारण आहे नक्की. आणि काही कारण नसताना तसं येत नाही. ओके नाही? सई, घरी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं ना, म्हणून मी आले. बोल ना. ते सरांचा वाढदिवस येतोय ना आता. अरे वा, जिजूंचा वाढदिवस. हो जोरदार तयारी चालली असेल. हो, चालू आहे तयारी. चहा घे ना, गार होईल. बिस्किट घे. नाही, बिस्किट नको मामा. चहा तर घे.